नमस्कार. देववाणी डिजिटल माध्यममध्ये आपलं स्वागत आहे. चंद्रपूर शहरामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या जोमाने प्रचार आणि प्रसार सुरू आहे त्यापेक्षाही जास्त सध्या काही व्यक्ती ज्यांचे नाव पूर्ण चंद्रपूर शहरामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये गाजत आहे, असेच काही आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांचा परिचय करून घेऊ. दादा, आपलं नाव? नमस्कार, मी मनीष ईश्वर बावने, एकविरा प्रभाग क्रमांक 10 मधनं अपक्ष उमेदवार या निवडणुकीला उभा आहे. तसं तुम्हाला परिचयाची गरज नाही, कारण तुम्हीच एक संस्था चालवता ज्यामध्ये पूर्ण चंद्रपूर जिल्हा आणि चंद्रपूर शहर कव्हर करत. तरी पण आमच्या दर्शकांसाठी एक आपला अल्प परिचय द्या. नमस्कार, मी सौ दीपा ललित कासट, यशस्वी सोशल फाउंडेशनची अध्यक्षा. तसंच आता चंद्रपूर महानगरपालिकेचे जे इलेक्शन आहे त्यामध्ये पण मी लढत आहे. प्रभाग क्रमांक 10 एकोरी प्रभाग, गट क मधून. माझं बोधचिन्ह आहे मेणबत्ती. नमस्कार, मी ललित ओमप्रकाश कासट. मागील गत 6 वर्षापासून आमदार दुर्गे साहेबांचा स्वी सहाय्यक आहे. त्याच्या अगोदर माझं राजकारणात रुची असल्यामुळं मी स्वी सहाय्यक बनलो आणि मी आता 15 दिवसापासून पूर्वी मी माझी जॉब सोडलेली आहे. यासाठी सोडली की मला माझ्या पत्नीला एकोरी प्रभागातून लढवायचं होतं इलेक्शन, आणि आमदार साहेबांनी मला एक 2-3 महिन्या अगोदरच सांगितलं की मी तुला तिकीट देऊ शकणार नाही. आम्हाला अशा प्रभागात तिकीट मागितली होती आम्ही की ज्या प्रभागात भारतीय जनता पार्टी आजपर्यंत निवडून नाही आली. आम्ही जेव्हा 6 महिन्यापूर्वी त्याचा सर्वे केला, बा का निवडून नाही आली, तर आमच्या लक्षात असं आलं की भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत उमेदवार जे दिले तिथं ते त्यांची शक्तीच नव्हती, त्यांनी ताकदच नाही लावली निवडून यायची. आणि मला तर असं कळलं होतं की 2017 मध्ये जेव्हा निवडणूक होती तर भारतीय जनता पार्टीकडे एकोरी प्रभाग देण्यासाठी उमेदवार पण नव्हते. त्यांनी घरोघरी जाऊन विचारणा केली, कोणी उभं राहते का, कोणी उभं राहते का, तर त्यांनी त्या 4 सीटा उभ्या केल्या. तुमच्या म्हणण्यानुसार गेल्या गत 10-15-20 वर्षापासून 35-40 वर्षापासून जर तिथे भारतीय जनता पार्टीची कोणतीही सीट आली नाही, काही वर्षाआधी तुम्हाला तिथे भारतीय जनता पार्टीला कोणता उमेदवार मिळाला नाही. माझ्या माहितीप्रमाणे गेल्या काही वर्षापासून दादा म्हणा, तुम्ही म्हणा, वहिनी म्हणा, त्या प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरायला म्हणजे तुम्ही गेले, तिथल्या लोकांशी भेटभलाई झाली आणि तुमचं एक वेल सेट कॅम्पेनिंग होतं. मग हा तर बीजेपीला प्लस पॉइंट असायला हवा होता. मला असं वाटते की भारतीय जनता पार्टीला त्या वार्डातून जिंकूनच नाही यायचंय. माझं पर्सनल ओपिनियन व्ह्यू असं आहे की जर जिंकून यायचं असतं तर त्यांनी आम्हाला उमेदवारी दिली असती. बरोबर, कारण त्या एरियात तुमचं कार्य आहे. त्या एरियात कार्य करत आहोत आम्ही. त्या एरियाचा पूर्ण अभ्यास केला. जेवढा अभ्यास आम्हाला आहे तेवढा अभ्यास जे आजपर्यंत नगरसेवक झाले 4ही, त्यांना कुठल्या समाजाचे मतं किती हे त्यांनाही माहित नाही. बरोबर, आम्ही प्रत्येक समाजाच्या घटकाचं किती मतदान आहे, किती मयत आहे, किती त्याच्यात डुप्लिकेट आहे मतदार यादीत, याचा पूर्ण अभ्यास करून आम्ही रिंगणात उतरलो होतो. आम्ही भारतीय जनता पार्टीकडे अशी सीट मागितली की पात्र निवडून नाही आली. पण आता आम्ही जे बघत आहोत आम्हाला मिळणार नाही हे 100% आम्हाला माहित होतं, तरी पण आम्ही होप सोडली नाही. आम्ही ज्या दिवशीपर्यंत तिकीट वाटप होत नाही त्या दिवशीपर्यंत आम्ही फॉर्मही भरला 28 तारखेला. तो भारतीय जनता पार्टी म्हणूनच भरला. आम्हाला असं वाटलं की पक्ष अजून विचार करत, पण आम्हाला जेव्हा कळलं की आम्हाला ते देणार नाहीये, माझ्या ठिकाणी, माझ्या मेसेजच्या ठिकाणी त्यांना आम्हाला उमेदवारी द्यायची नाही होती, आम्ही त्यांच्याकडे तिकीट मागायला सुद्धा गेलो नाही नंतर. पण आम्ही पक्षाचा फॉर्म हा भरला होता. पक्षाच्या इंटरव्ह्यूसाठी माझी मेसेज गेली होती. 18 तारखेला इंटरव्ह्यू होते. त्याच दिवशी मी जॉब सोडली, कारण की मला असं कळलं होतं की पक्षाने आमचं नाव सर्व्हिससाठी सुद्धा नाही पाठवलं. आम्ही आमच्या कर्तृत्वावर तिकीट मागत होतो. पक्षाने आमचा सर्वे करून घ्यायचा होता.
आणि ज्यांचं नाव सर्वेला नाही पाठवलं त्यांना तुम्ही तिकीट दिली, त्यांचं नाव तुम्ही लिस्टमध्ये येते. तिथं अगोदर भिकोंडवर ताईचं नाव आलं, नंतर आमच्या शीतल रंजडताईचं नाव आलं, नंतर राशीद हुसेनच्या मिसेसचं आलं. राशीद हुसेन जे आमचे अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मिसेसनी अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. हो. त्यांना आमच्या पक्षावर विश्वास नव्हता की त्यांना त्या कमळाच्या चिन्हावर मत मिळेल म्हणून, तर त्यांना बी प्लॅनिंग करून त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घ्यायला लावला. जेव्हा राष्ट्रवादीला कळलं की या माणसाचं काहीच नाही समाजात, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने पण आपला हात काढून घेतला, त्यांना तिकीट दिली नाही. मग ते पळत पळत पुन्हा एनडी मध्ये गेले. एनडी हॉटेलमध्ये सगळे बसले होते महायुतीचे सगळे नेते. तिथं गेल्यावर त्यांनी मग पुन्हा काय झालं काय नाही हे आम्हाला काही माहित नाही, आम्ही गेलो सुद्धा नाही एनडी मध्ये. तिथं शीतल रंजडताई, आम्ही जेव्हा फॉर्म भरायला गेलो अपक्षाचा, तर शीतल रंजडताईला शिवसेनेचा उमेदवार म्हणून त्यांनी घोषित केलं होतं. त्या आता एबी फॉर्म घेऊन आल्या होत्या शिवसेनेच्या. त्यांनी आमच्या समोरच फॉर्म भरला. मला खूप आनंद झाला साहेब, एका हिंदू ताईला एक तिकीट दिली, मला त्याचा खूप आनंद झाला होता पर्सनल, मी हिंदू असल्यामुळे. त्याला आपल्याला नाही, एका ताईला तिकीट मिळाली. पण मला माहित होतं काही ना खेळी भारतीय जनता पार्टी ही 100% करणार आहे. त्यांनी बरोबर 2:45 दुसरा एबी फॉर्म इस्मत राशीद हुसेनच्या नावाने शिवसेनेचा पाठवला आणि त्याच्यासोबत पत्र पाठवलं की शीतल रंजडे यांना दिलेलं एबी फॉर्म हा गाय धरू नये, राशीद हुसेन, इस्मत राशीद हुसेन याच आमच्या अधिकृत उमेदवार राहतील. म्हणजे एका माणसाला तुम्ही राष्ट्रवादीत पाठवता, राष्ट्रवादीतून तुम्ही शिवसेनेत पाठवता. हे काय लावून ठेवलं तुम्ही? म्हणजे तुम्ही द्यायचं नाही. मनीषजींना त्यांनीच बोलवलं, त्यांनी मनीषजींना सांगितलं की तुमचं आम्ही नाव मतदार यादीत आलाय, याच्यात आलाय, काय म्हणतात त्याला, लिस्ट जी आली होती पक्षाकडनं त्यामध्ये अध्यक्षांच्या सहीची जी लिस्ट आली होती, रवींद्र चव्हाण साहेबांची जी लिस्ट आली होती, त्याच्यात मनीषजींचं नाव आलं होतं. मनीषजींशी मी सकाळी 10 वाजता बोललो. मनीष म्हटले की माझं नाव आलंय भाऊ. मनीषला म्हटलं तू काळजी करू नको बेटा, तुला मिळालाय, मला खूप आनंद झाला त्याचा. तू जाऊन पहिले एबी फॉर्म घे, मी क गटात लढणार आहो आणि तू ड गटात, तर मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे माझ्यासोबत काम करणाऱ्या एका मुलाला जर पक्षाने तिकीट दिली तर मग. आणि मनीष सोबत काय घडलं की मनीषला त्यांनी 2:55 तिथं थांबून ठेवलं की तुझा एबी फॉर्म येत आहे, तुझा एबी फॉर्म येत आहे. अध्यक्षाच्या गाडीत, आमचे अध्यक्ष ते गाडी घेऊन फिरत आहे पूर्ण एबी फॉर्मची. हे काय लावून ठेवलं? 2:55 अध्यक्ष फोन करतात, आम्ही बाजूलाच बसलो होतो 2 जण की तुला शिवसेना घेऊन टाक बा तू आता. म्हणजे काय, बीजेपी घ्यायची, शिवसेना घ्यायची, नाही घेतलं राष्ट्रवादी घ्यायची, नाही भेटलं तर उबाटा घ्यायची. म्हणजे हे पूर्ण चक्रव्यूह करत आहे ना. आज कोणी कुठं चाललं, काही राहिलंच नाही. लढाच आहे तुम्हाला, तुम्ही अपक्ष लढा ना, तुमची ताकद दाखवा तुम्ही अपक्ष लढू. मग त्यांनी निर्णय घेतला की भाऊ मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, मी सेनेत जाणार नाही, मी भारतीय जनता पार्टीत होतो, पक्षाने मला दिली नाही तिकीट, काही प्रॉब्लेम नाही, आपण दोघं मिळून अपक्ष लढू. म्हणजे पक्ष, नैतिकता हा विषय आता फक्त लिहिण्यापुरता किंवा वाचण्यापुरताच राहिला. भाऊ मला बोलण्याला काही वाटणार नाही, हा सगळा धारेवर ठेवला यांनी. यांना काही घेणं देणं नाहीये. पक्षात कोण येत आहे, कोणाला तिकीट देत आहे, निवडून येणाऱ्या माणसाला तिकीट दिलीच नाही पक्षाने. ना काँग्रेसने दिली ना भाजपने दिली. नाही, ते तर सर्वच पक्षामध्ये असं झालेलं आहे आता. म्हणजे मी बघत आहो यादी कुठून कुठं काय, एका प्रभागात भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार हे उबाठावर लढत आहे, काँग्रेसचे 3 उमेदवार हे अपक्ष लढत आहे आणि त्याच्यात भारतीय जनता पार्टीचा 1 उमेदवार त्यांच्या गटात लढत आहे अपक्ष. जवळपास 66 प्रभागात 234 काहीतरी उमेदवार राहायला पाहिजे अंदाजित. ऍक्च्युअल नाही सांगू शकत मी तुम्हाला, त्याच्या जवळपास राहू शकतो. 500च्या वर उमेदवार आहे साहेब यावेळेस. मनीष दादा, तुमचं नाव प्रदेशाध्यक्षाच्या लिस्टमध्ये होतं, बरोबर? ते सर्वांना, म्हणजे मला नाही, सर्व जग जाहीर झालेलं होतं. परंतु अध्यक्षांनी ते वेळेवरती काढलं. म्हणजे जवळपास तुमचं नाही, जवळपास चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये जवळपास 17 नावं त्यांनी वगळली.
बिना प्रदेश अध्यक्षांच्या अनुमतीशिवाय. त्यावरती तुम्ही आक्षेप घेतला, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर, फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा मी सांगतो म्हटलं तर सकाळला जेव्हा मला मॉर्निंगला कॉल आला अध्यक्षांचा, जिल्हाध्यक्षांचा, की अभिनंदन मनीष म्हणे तुमचं भारतीय जनता पार्टीसाठी तुमचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, म्हणे तुम्हाला एबी फॉर्म 11 वाजता जो तुमचा प्रभाग आहे म्हणे, तुमचा जो मंडळ अध्यक्ष आहे तो तुम्हाला आणून देईल म्हणे. तुम्ही अगोदर सर्व आपले डॉक्युमेंट सर्व रेडी करून ठेवा म्हणे, चेक करून घ्या म्हणे. मी तिथे गेलो, माझे टोटल डॉक्युमेंट आरोकडून चेक केले, माझे डॉक्युमेंट सर्व व्यवस्थित होते, फक्त मला एबी फॉर्म जोडायचं होतं. 11 वाजता मी वाट बघत होतो, मी फोन लावलो, त्याच्यानंतर मला माहिती झालं की एनडी हॉटेलला फॉर्म वाटप आहे. मला जे आमचे मंडळ अध्यक्ष आहेत त्यांनी मग तिथे बोलवलं की तू इकडे ये. मग मला आमचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचे पी त्यांचा सुद्धा पण फोन आलेला आहे की तुम्ही इकडे येऊन जा म्हणून. तर मी तिकडे पोहोचलो. तिथे पोहोचला, तिथला जो गोंधळ बघितला मी, अक्षरशः मला काही तिथं कळतच नव्हतं की ऍक्च्युअली चालू काय आहे, त्या रूमच्या आतमध्ये काय चालू आहे. तिथे मी फक्त बाहेर वाट पाहत आहे, मी इकडे म्हटलं येईल आता फॉर्म येईल. असा करता करता 1 तास झाला. मला पुन्हा तिथे अध्यक्ष साहेब मिळाले. त्यांनी म्हटलं की तुम्ही तुमच्या प्रभागातच जा, तुम्ही तुमचा जो सेंटर आहे तिथे जा. आत्मोर्तीमध्येच आहे, 10, 14, 15 प्रभागाचे होते. तुम्ही तिथे जा, तुमचा मंडळ अध्यक्ष तिथे फॉर्म आणून देईल. मी तिथे पोहोचलो. माझं सर्व ऍक्च्युअलमध्ये माझे सर्व डॉक्युमेंट ओके होते. मला फक्त एबी फॉर्म जोडायचं होतं. मी तिथे फक्त कंटिन्युअसली फोन लावतोय, फॉर्म मिळाला का, फॉर्म मिळाला का, फॉर्म मिळाला. कंटिन्यू माझा फोन चालू आहे, बिझी आहे, बिझी आहे, बिझी आहे. त्याला सुभाषला फोन करताय, जो अडवाणी आमच्या बाजूला, म्हटलं फॉर्म मिळाला का. तो म्हणताय की मनीष मी उभाच आहे बाहेरच, माझ्या हातात अजूनपर्यंत फॉर्म दिला नाहीये. बघत आहे इकडे, वेळ होता वेळ होता वेळ होता. तेव्हा मला 2:55 बरोबर कॉल आला की तू शिवसेनेचा फॉर्म भर. मी म्हटलं की जर मला दुसऱ्या पक्षाचा फॉर्म भरायचा असता किंवा शिवसेनेचे संपावर लढायचं असतं, मी अगोदर जसं उभाटा पण आहे किंवा शिंदे गट आहे, मी यांच्याशी मागणी केली असती, मलाही सीट द्या. मला तुम्ही सीट नाही दिली, मला याचा राग नाहीये. तुम्ही माझं नाव ज्या लिस्टमध्ये आणलं, मला अगोदर नसतं आणलं काही हरकत नाही. मी अपक्ष पण फॉर्म नसता टाकला जर की तिथे भारतीय जनता पार्टीने सक्षम उमेदवार दिलेला असता. कारण की मला एका गोष्टीचं वेदना आहे, तिथे माझी पैदास तिथली आहे. टोटल आजपर्यंत जे लोक म्हणतात की तिथे भारतीय जनता पार्टी आली नाही आली नाही आली नाही, ते ऐकून ऐकून माणूस एवढा वैतागलेला आहे की का बरं नाही. खूप म्हणजे आज पण असे कार्यकर्ते आहेत तिथे भारतीय जनता पार्टीचे जे एकनिष्ठ आहेत, जे अगोदर पार्टीपासून जुळलेले आहेत. म्हणजे त्यांची निष्ठा कुठे आहे, ठीक आहे, कुठे ना कुठे ते कमी आहे. इलेक्शन म्हटलं तर साम दाम दंडभेद आणि माणसाला ग्राउंड लेवलवर. जेव्हा मी फक्त आता सीट नाही मागितली आणि मी हे नाही म्हटलं की मी सक्षम आहे, 2022चे इलेक्शन लागतं जेव्हा माझी तयारी होती, मी तेव्हापासून कामामध्ये इतकं गुंतलेलो, ग्राउंड लेवल मला माहिती आहे. मला हे नाही आणि सर्वात मोठी गोष्ट, जातीय समीकरण असं बसवलेलं आहे. आज मी जातीचा जात म्हटलं, आज मला ती पण गोष्ट ऐकायला आली, जे यांनी कॅल्क्युलेशन लावलेलं आहे की तुझा समाज, मी जाती म्हणजे ढिवर समाज आहे, तुझ्या समाजाची तिथे वोटिंग नाहीये. तर मला कुठंतरी असं वाटतं की तुम्ही जर समाज बघून जर सीटा देत असेल, जेव्हा एखाद्याचा रात्री कुठं अपघात होते तर तेव्हा मी समाज नाही पाहत, जेव्हा एखादं ब्लड लागते तेव्हा मी समाज नाही पाहत. मी जिथे घर असते, माझ्या ह्या घरातली 2 एससी राहतात, इकडे 2 कॉमेडियन राहतात, मधात मी एक हिंदू. माझ्या आजूबाजूने काय होतं किंवा त्यांच्याकडे काय होतं तेव्हा मी ते समाज नाही पाहत. मला नाही माहिती ते तिथे तुझ्या ढिवर जातीचे वोटिंग नाही आहे. तिथे आता समजून घ्या, कुणबी, माडी, तुम्ही शिंपी, हे समाज, रंगारी, तुम्ही तेली, हे समाजच कॅल्क्युलेशन, मुसलमान, तिथे एससी, हे कॅल्क्युलेशन लावून तुम्ही मी कशातलं राजकारण कधी केलंच नाहीये. मी जे ग्राउंड प्रत्येक समाजाचा व्यक्ती मला का बरं विचारते, हा कुठंतरी होतं की भारतीय जनता पार्टीचा टॅग लागलेला होता. तर काही वोटिंग अशी होती जे लोक, मनीष तू माणूस चांगला आहे पण तू ज्या पक्षाच्या अंतर्गत आहे तिथं आम्ही ते देऊ नाही शकत. तिथे मी सर्वजण समजू शकते तिथे कोण वोटिंग नाही देणार, हा तू माणूस म्हणून सक्षम आहे. ज्या वेळेस म्हणजे हा अनुभव मला, पण मी त्यांनाही म्हणत होतो की बघा मी माणूस चांगला आहे, तर त्यांना हात जोडून मला मतदान करा. भारतीय जनता पार्टीला सगळ्यांचं मतदान करते, सर्वच ते करतात, हे माझे अनुभव. पण ज्या वेळेस मी अपक्ष फॉर्म तिथे भरला 3 वाजता, म्हणजे ललित भाऊ सोबत होते माझ्या, मी त्यांना म्हटलं की भाऊ म्हटलं ऍक्च्युअल मध्ये तिथं तर म्हणजे सांगू नसू शकत, माझं पहिल्यांदा आहे इलेक्शन आणि हा एवढा खतरनाक अनुभव राजकीय म्हणजे माझं पहिल्यांदा. तरी ते मला नाही का भरपूरशे लोक म्हणते की एबी फॉर्म जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत विश्वास नाही करत. त्यावेळेस असं झाला की फॉर्म पण 3 आले, भरल्याच्या नंतर पण मी तर म्हणजे आता पण मला ते म्हणजे असं वाटून नाही राहिलंय की बा मला फॉर्म मिळालं होतं. मला असं वाटतं की नाव होतं की नाही लिस्टमध्ये आपलं. नंतर लिस्टमध्ये नाव आलं, तिथे बघितल्यावर सर्व विचार तुझं नाव होतं का बरं काढलं, मी म्हटलं मला नाही माहिती.
आणि एक व्हिडिओ एक बाईट आहे की ज्या प्रभागात म्हणजे युतीची केली शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी, तर त्यांनी जिथे शिवसेना निवडून येऊ शकतात आम्ही तिथे सीटा दिलेल्या आहेत. तर माझं म्हणणं एवढं आहे की जिथे भारतीय जनता पार्टी येऊ शकत नाही तुमचा एकत्रप्रभाव गुटकाळ, तिथे शिवसेना कशी येणार आहे? शिवसेनेला प्रभाव आहे तर ह्या एरियामध्ये तिथे लहानपण गेलेलं आहे. आता राजनीती जितकं समजायला तितकं समीकरण नाही येते, तरी सुद्धा म्हणजे नेते, मोठे नेते, मला हेही सांगत आहे, मला काही मोठ्या नेत्यांचा इतका आधार आहे की त्यांनी माझ्यासाठी भरपूर मेहनत केली. म्हणजे फायनल लिस्टमध्ये नाव आणायचं काम त्यांचं होतं. हंसराज भैया आहे, त्यांनी माझ्यासाठी इतकं केलं की त्यांनी लिटरली माझं नाव आणून दिलं लिस्टमध्ये. त्यांनी माझं काम बघितलेलं आहे. त्यांचे जे सुपुत्र आहे रघुवीरजी अहिर, त्यांनी माझं काम बघितलेलं ग्राउंड लेवलवर. पण जर दुसरा नेता जर मला जातीय समीकरण सांगणार की तुझी तिथे जातीची नाही, तर मला असं वाटतंय की मग एखाद्या प्रभागात जिथे आपल्या जातीचे लोक जास्त आहे, माणसांनी तिथंच जाऊन राहिलं पाहिजे आपल्या जातीच्या लोकांसोबत. म्हणजे राजकारण आणि समाजकारण तसंच केलं जाते. मी म्हटलं का ते लोकच नाहीये माझ्या, तर माझा गुन्हा आहे का की मी जातीचा ढिवर आहे म्हणून? याच्यात माझा गुन्हा आहे का? ठीक आहे, तिथे प्रभाग जास्त आहे, लोकांना काय आहे, तुम्ही लढू तर द्या, बघू तर द्या. तुम्ही पहिले जर तुम्ही म्हणजे असं कुठेतरी वाटतं का जसं ललिताने सांगितलं का जिंकायचीच इच्छा नाहीये. मला तरी असं वाटतं की एखादी मोठ्या नेत्यांनी जर सपोर्ट केला, जिथे नाही आलं, मला तरी असं वाटतं की नेत्यांचं काम असं पाहिजे की जिथे नाही हा मै लावून हे मेरी जिंकली. तो चॅलेंज घ्यायला तो पाहिजे. चॅलेंज घ्यायला पाहिजे. तो का पडतं की ते समजत नाहीये. तिथे आहे मी, माझं एकच फक्त मला एकच वाईट आहे एका गोष्टीचं, माझ्यापेक्षा तुम्ही सक्षम उमेदवार तिथे दिलेला असता भारतीय जनता पार्टीच्या, मी अपक्ष फॉर्म नसता भरला, कारण की यावेळेस मला असं होतं की एक तरी सीट तिथे आलं. पण नाहीये, तर आता ठीक आहे, आता काही हरकत नाही. आता मी अपक्ष भरलेला आहे. अपक्ष भरल्यानंतर इतका लोकांचा छान अनुभव आलेला का कुठेतरी त्यांना दबाव होता, आता म्हणजे तू व्यक्ती जेवढा चांगला आहे ना, आता तू रिझल्ट म्हणजे आज प्रत्येक समाज सोबत आहे. तो फायदाच झाला तो फायदा आपल्याला. झाला. आता तो आता म्हणजे माणूस चांगला, तर कुठलाही आता मीच म्हणून नाही, बाकी कुठल्या पण पक्षाचा व्यक्ती राहील त्याला पण म्हणजे काही पक्षाचे असते ना सर्व, हा हा. पण आता एक माणूस म्हटलं आणि अपक्षात हिंमत मला मनात पण होते, हिंमत खूप लागते. मी म्हटलं काम आहे, हिंमतचं काय काम आहे आपलं, लोकांना आवडेल तर मत जाईल देईल, नाही आवडेल नाही देईल, त्याच्यामध्ये काय नाही. बस एकाच गोष्टीचं खत आहे की ज्या गोष्टी झाल्या त्या नोंदव्या व्हायला पाहिजे प्रभागामध्ये. फक्त माझ्यासोबत नंतर मला माहित झालं की ऍक्च्युअली मध्ये माझ्या एकट्यासोबत नाही झालं. मी लिटरली सांगत आहे, त्या दिवशी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. मी अक्षरशः त्या दिवशी 6:30 वाजता म्हणजे तिथनं घरी गेलो, खूप अपसेट होऊन गेलो, डोळ्यात पाणी आलं. घरी गेलो तर घरचे लोक म्हणजे सर्व शांत बसून गेले, कारण की माझ्या घरी माहिती होतं जेव्हा फोन आला होता मला, तर अक्षरशः मी रडलो होतो की बा तुम्ही माझ्यावरती भरोसा दाखवला. आणि माझ्यासोबत ही गोष्ट झाली ते बघून माझी फॅमिली रडली. पण माझा मित्र परिवार, माझ्या प्रभागातील लोक त्या टायमावरती माझ्या घरी आले, कारण की सगळ्यांना माहिती होतं तिकीट झाली आहे, नंतर मेसेजेस नाही येत का झालं पण दिसतं बा. त्या लोकांनी अक्षरशः मला जेव्हा घेऊन गेले, चल म्हणजे प्रभागातून दाखवतो, लिटरली जेव्हा बघून एवढी हिंमत वाढली अपक्ष म्हणून लढायची. नाही तर विचार केला असता की फॉर्म वापस घ्या, पण त्या लोकांनी जेव्हा दाखवलं की नाही, तेव्हा मी समजलं की आपण राजकारणी, आपण समाजकारणी आताही केलं, नेहमी करत राहू. ते हार जिंकते नंतरचा विषय, त्याचं आयुष्यभर आपण करत राहू. लढणं आपलं काम. लढणं काम. लढण्याची ते म्हणते ना, मनके जीते जीत है, मनके हारे हार, हार गए जो बिन लढे उन पर है जिंका. बस ते एकदम आपण म्हणजे याच्यावर बिलकुल तुमच्या याला साजेशी अशी तुम्ही कविता म्हटली. बरोबर आपण त्याच अनुषंगाने चालणार आहोत. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे स्वराज्याचं हे केलं, ज्या प्रकारे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी स्वराज्याचं बघून जे संविधानाचं हे केलं, आता फक्त मी त्याच मार्गाने चाललेलो आहे. मला फक्त जे माझे 2 महापुरुष आहे बस मी त्यांना आता फॉलो करेल, बाकी जे होईल ते लोक जनता जनार्दन. एक 7-8 महिन्यापासून आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये फिरतोय. म्हणजे महानगरपालिका निवडणुका लागणार आहे बरेच महिन्यापासून, तर आम्ही प्रत्येक एरियामध्ये एक सर्वे म्हणा किंवा आम्ही फिरतोय. तसा तर तो वार्ड बीजेपीचा नसलाच होता, परंतु 5-6 महिन्यापासून बघतोय तुम्ही एक त्या प्रभागामध्ये एक रोज भेटणे म्हणा किंवा पर्टिक्युलर तुमचे काम सुरू आहे. तुमच्या त्या कामाबद्दल त्या प्रभागामध्ये प्रतिसाद आहेच, पण तुमच्या मताने तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला आणि काय अपेक्षित आहे? हा जो वार्ड आहे आपला एकवरी वार्ड, याचा अभ्यास करतोच आहे. गेल्या 3 महिन्यापासून मी डोअर टू डोअर फिरतोय. डोअर टू डोअर फिरण्यामागे कारण हे की सगळ्यांचा विचार घ्यावा, त्यांच्या काय समस्या आहेत ते माहिती करून घ्याव्या. मी फिरते ना, तर मला
खूप असं माहिती पडते. मी प्रत्येक घरी 10-10 मिनिटं, 5-5 मिनिटं असं देते आहे. आणि हा जो शहराच्या मधोमध एरिया वार्ड असून सुद्धा, हा जो प्रभाग आहे आपला शहराच्या मधोमध असून सुद्धा हा अविकसित आहे. अजिबात याच्यात काही विकास नाही. मातंग मोहल्ल्यामध्ये एरियामध्ये आपण बघतो आहे तर खूपच नाल्या खराब झालेल्या. आरोग्य दृष्टिकोनातून हा जो वार्ड आहे, हा जो प्रभाग आहे खूपच खराब आहे. पाण्याची टंचाई भरपूर आहे प्रत्येक ठिकाणी. आणि मी फिरली ना, सगळ्यांचा विचार ऐकले, कोणी काय म्हणतात, कोणी काय म्हणतात. पाण्याची खूप टंचाई आहे, मला तिथून आणावं लागतं. एक म्हातारी बाई खूप दुरून पाणी आणते. तर अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते पाहून मला खूपच, म्हणजे मला बरं नाही वाटलं. म्हणून मला असं वाटलं की या वार्डामध्ये आपल्याला काम करायची खूप गरज आहे. बाकी चंद्रपूर शहरात बाकी पण प्रभाग आहेत, पण एवढे अविकसित नाही हा जेवढा अविकसित प्रभाग आहे. म्हणून मला असं वाटते देवाने मला एवढं काय म्हणू आपण त्याला, सक्षम बनावं की मी सगळ्यांच्या कामात येऊ शकले पाहिजे सगळ्यांच्या, आणि सगळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करू शकतो. भरपूरशा एरियामध्ये विकसितच प्रभाग आहे, परंतु तुम्ही अविकसित प्रभाग निवडला स्वतःहून. हा, मला आहे ना भरपूरशा लोकांनी असं मला घाबरून दाखवलं, म्हणजे तू तोच प्रभाग का निवडला, तू भानापेठ वार्डामध्ये राहते, तसं माझं घर एकोरी वार्डामध्ये पण आहे. लोटस हॉटेल आहे, नत्राडे हॉस्पिटलचं जे आहे तिथेच माझा एक फ्लॅट आहे. माझे दीर राहतात तिथे, आणि माझं घर आहे भानापेठला. तर मला विचारलं गेलं तू भानापेठमधून लढायला पाहिजे होतं, तू एकोरी प्रभाग का निवडला. मी हेच म्हटलं, भारतीय जनता पार्टीची जेव्हापासून स्थापना झाली तेव्हापासून या प्रभागात ती कधी निवडून आली नाही. मला असं वाटते उमेदवारांनी एकजुटीने असं कार्य केलं नाही त्या प्रभागामध्ये, म्हणून ती निवडून आलीच नाही त्या प्रभागामध्ये. आणि माझी इच्छा झाली जो अविकसित जो प्रभाग आहे त्यामध्ये मी काम करावं. आम्ही तो प्रभाग राजकारणासाठी नाही निवडला. महत्वाचा विषय. आम्हाला राजकारण करत असलं तर आम्ही एकोरी प्रभागापेक्षा भानापेठमध्ये केलं असतं. भानापेठपेक्षा सिक्युअर प्रभाग शहरात कुठलाच नाही. त्या प्रभागात 4ही नगरसेवक माझं भारतीय जनता पार्टीने निवडून, आम्ही तो निवडला असता. आम्हाला सोपा प्रश्न नव्हता पाहिजे, आम्हाला काम करायचं होतं. काम करण्यासाठी एकच प्रभाग आहे शहरात, तो आहे एकोरी. कारण की 8 वर्ष जवळपास निवडणुकीला झाले आहेत, 8.5 वर्ष. आम्ही जेव्हा फिरतोय त्या प्रभागात, मी इथं कमी फिरलो, पण माझी मिसेस सौ दीपा ललित कासट ही एकमेव अशी असेल पुऱ्या या 17 प्रभागात, ती जवळपास 3 महिन्यात तिने 4,000 घरं डोर टू डोर फिरली. प्रत्येक घरी दरवाजा तो दरवाजा ठोकला, तिचा घर उघडेपर्यंत आम्ही दरवाजा ठोकला, बाई उघडा. आम्ही त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. काही घरी आमचं 2-2, 3-3 वेळा गेलो, कारण की आम्हाला त्या प्रभागाचा अभ्यास करायचा. कुठलंही इलेक्शन आलं, उठ रे बाबू चल रे बाबू असं. आता लोक फिरत आहे, आता त्यांना चितलं चिन्ह भेटलं, आता गल्लोगल्ली फिरतील. अरे 10 दिवस तुम्हाला प्रचाराला मिळणार आहे, तुम्ही 10 दिवसात 10 गल्ले नाही फिरू शकत. नाव सुद्धा लक्षात नाही. 19,000चा प्रभाग आहे. मिलन चौकापासून सुरू होते तर चोर खिडकीपर्यंत जाते. मिलन चौकापासून सुरू होते तर छोटी बाजारापर्यंत येते. छोटी बाजारापासून सुरू होते तर बिंबा गेट पर्यंत जाते. बिंबा गेट पासून सुरू होते तर पुन्हा मिलन चौकापर्यंत जाते. 10 दिवसात तुम्ही किती तास काम करणार आहे? 80 तासाच्या वर तुम्ही फिरू शकत नाही. आम्ही 3 महिने रोजचे 8 तास दिले त्या प्रभागाला. त्या प्रभागात काय समस्या आहे, काय नाही याची पूर्ण जाणीव करून घेतली. जे पण नगरसेवक आजपर्यंत होते तिथे निवडून आलेले, आता जे रिसेंटली निवडून, त्या प्रभागात त्यांनी काहीच काम नाही केलं. आम्ही जिथं फिरत आम्ही घुटकळ्यात फिरत आहोत, आम्ही बिंबा गेटला किंवा मातंग मोलला किंवा इकडे तेली समाज इकडे राहतो आपला एकविरामध्ये, पंचशील वगैरे, आम्ही जे पाहिलं ना तिथं भास्कर भाऊ मुधोळकरचं नाव नाही. स्वर्गीय भास्कर भाऊ मुधोळकर जेव्हा होते नगरसेवक
त्यांनी भाऊ ही बोरिंग करून दिली. त्याच्यापासून याईनं काहीच नाही केलं आतापर्यंत. बापरे. तिथं एक नगरसेवक राष्ट्रवादीचा आणि 3 नगरसेवक काँग्रेसचे. काँग्रेसची 2.5 वर्ष सरकार होती साहेब मला, 2019 ते 2022 पर्यंत. त्यांनी तिथं काहीच नाही केलं. कारण की तो वार्ड एक तर फेमस आहे की लोकांना पैसे द्या आणि मतं घ्या. त्या वार्डामध्ये मला असं वाटते की मागच्या याच्यामध्ये हा. सर्वात गाजलेला वार्ड होता पैशाच्या बाबतीत. गाजलेला वार्ड होता. माजी नगरसेवक 2 होते. दोन्ही माजी नगरसेवक एकामेकाच्या विरोधात एवढे लढले, त्याच्यात एकाचा फायदा झाला, एकाचा नुकसान झालं. आणि एकदा पैसे दिले की लोकांचे कामं नाही करायचे आपण. आमचा संकल्प आहे, आम्ही 1 रुपया कोणाला वाटणार नाही. त्यांनी आम्हाला सांगावं, भाऊ हे काम आहे माझं, करून द्या. आम्ही 3घांचा पॅनल केलेला आहे. आमचा पॅनल पण आम्ही नाव ठरवलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच. या पॅनलद्वारे आम्ही 3 उमेदवार रिंगणात टाकलेले आहेत. अ गटात तथागतजी पेटकर आहेत, इंजिनियर तथागतजी पेटकर, त्यांचं बोधचिन्ह आहे सूर्यफूल. क गटात माझी पत्नी सौ दीपा ललित कासट, तिचं बोधचिन्ह आहे मेणबत्ती. आणि आमचे मनीष भाऊ हे ड गटात उमेदवार आहे, यांचं चिन्ह आहे कपाट. आम्ही पॅनल केलंय. आम्ही महापुरुषांचे जे विचार आहे ते विचार पुढे नेण्याकरता आम्ही लढत आहोत. आणि आम्हाला तिथं राजकारण तर करायचंच आहे, पण राजकारणासोबत समाजकारण करायचं. कारण की आमची इच्छा राजकारणातून पैसे कमवायची नाही. राजकारणातून पैसे कमवायची इच्छा राहिली असती तर मी पीएची नोकरी सोडली नसती. तीच भरपूर. मी पीएची नोकरी सोडली नसती. माझ्या मिसेसने 10,000 फूट स्वतःची जमीन बाबा श्यामजी खाटूच्या मंदिराला दान दिली नसती. स्वतःच्या मालकीची 10,000 स्क्वेअर फूटची जमीन जवळपास आमची चंद्रपूरला कोटाड्यात आम्ही बाबा श्याम खाटूचं मंदिर बांधत आहोत. आम्ही एका ट्रस्टला ती दान दिलेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. 1 नोव्हेंबरला त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. आम्हाला समाजातून मिळालेलं समाजात द्यायचं आहे सगळं. आमच्याकडे कोणी मेडिकलसाठी येईल त्याचं आम्ही हेल्प करू. आमच्याकडे कोणी शिक्षणासाठी येईल आम्ही हेल्प करू. आम्हाला म्हणून की आम्हाला मतदानासाठी तुम्ही पैसे द्या तर आम्ही हात जोडू त्याला. आम्ही नाही निवडून आलं तरी चालते, पण आम्ही त्याला 1 रुपया देणार. आम्हाला समाजकारण करायचं आहे. आज काही नगरसेवक त्या वार्डात फिरत आहे माझी, ते लोकांचे इलेक्ट्रिक बिल भरून देतात. 8 वर्ष जायचं नाही, एका महिन्याचं इलेक्ट्रिक बिल भरायचं. तो घरवाला खुश, मग त्याच्या घरातले नाली पडो, तो कुत्रा मरो किंवा तो आजारी पडो, त्याला कोणी विचारायला जायचं नाही. फक्त पैसे खिलाव और वोट कमाव. परंतु त्या पर्टिक्युलर एरियामध्येच हा विषय नियमित येतो. तर लोकांना सवय लागली आहे साहेब. आम्ही ती सवय मोडण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही आमच्या प्रत्येक संभाषणात बोलत आहोत लोकांना की आता तुम्हाला जर विकास पाहिजे असेल तर तुम्ही मतदान आम्हाला करा. आम्ही यावेळेस पुरुषांशी कमी आणि महिलांशी जास्त संपर्क ठेवू. कारण घरामध्ये किंवा घरामधली करती महिलेला माहित राहते की काय, तिला जेव्हा तिच्या चुलीत अन्न शिजताना नाही दिसत तेव्हा तिला वाटते की मी हे चुकीचं केलं बा. तिला जेव्हा रोजगार मिळत नाही तेव्हा ती म्हणते की हे चुकीचं केलं. तिच्या नळाला जेव्हा पाणी येत नाही तेव्हा म्हणते ते चुकीचं केलं. तिच्या बाजूची नाली जेव्हा साफ होत नाही तेव्हा ते चुकीचं केलं. आज आम्हाला कुठल्याही प्रभागातून फोन येऊ द्या, आम्ही एका मिनिटात 2 तासात तिथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. एवढी शक्ती देवाने आम्हाला दिली. तुम्ही इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युन्सी आहे तुमची ती 19,000ची, त्याच्यात तुम्ही 4 नगरसेवक आहे. ते आल्यावर एरिया जसा एक आपण ऐकायचो हे गुंडा लोकांचं विलन लोकांचं ये मेरा एरिया मेरे एरिया में आने का नाही असं या प्रभागात करून ठेवलं होतं. हा एरिया माझा, या एरियाच्या पुढे तुम्ही यायचं नाही. हा एरिया माझा, हा एरिया. त्यांनी विकासच नाही केला ना. तर तुम्ही बाजूची दोन्ही वार्ड पहा, आमचे जेटपुरा गेट आहे किंवा भानापेठ आहे, त्या वार्डाचा विकास पहा आणि इकडचे विकास पहा. तुम्हाला अगर जनतेला अगर खरंच चांगला उमेदवार तिथे निवडून द्यायचा असेल, आम्ही असं म्हणत नाही की आम्ही चांगले आहोत. आमचं हेच म्हणणं आहे की तुम्हाला अगर आमच्यात वाटत असेल की आम्ही निवडून येऊ शकतो, आम्ही निवडून आल्यावर तुमच्यासाठी काम करू शकतो, तर तुम्ही आम्हाला मतदान करा.
अगर तुम्हाला जुन्या माणसावर विश्वास असेल तर तुम्ही त्यांना मतदान करा आणि आम्हाला डमी कॅन्डिडेट नाही ठेवायचं आहे. मी पहिल्या दिवशीपासून सांगितलं, बाई तू निवडून आला, तुलेच काम करायला लागणार, मी जाणार नाही तुझे काम करायला. हे सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. मी फक्त, कारण की ती माझ्या पाठीशी संपूर्णपणे माझ्या वाईट वेळी पण ती माझ्यासोबत उभी होती. आता तिच्यासोबत जेव्हा तिला इलेक्शन लढायचं आहे आणि ती म्हणाली की आपण अपक्ष लढून दिली, कशाला काळजी करता, नाही आपण आपल्या कर्तृत्वावर उठ मागू म्हणे. तसंही तुम्हाला सांगितलं म्हणे, आमदार साहेबांनी 3 महिन्यापूर्वी तिकीट देऊ शकत नाही, तरी आपण मेहनत करतच होतो ना म्हणे. थेंबे थेंबे तळ साचे, असा आम्ही हा प्रभाग भारतीय जनता पार्टीकडे वळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. यावेळेस अगर भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास ठेवून 4ही तिकीटं भारतीय जनता पार्टीच्या आमच्या मताने दिल्या असत्या तर आम्ही या 4ही सीटा भारतीय जनता पार्टीला निवडून आणून दिल्या असत्या. आज काय झालं, 2 सेना आहे, एकच भारतीय जनता पार्टी आहे. एक सरिता गटेताईला एबी फॉर्म दिला, त्यांना ब गटात लढायचं, त्यांना क गटाचा एबी फॉर्म पाठवता तुम्ही. म्हणजे तुमची इच्छाच नाही का तिथं कोणी निवडून येऊ म्हणून. नंतर तिला फोन करता की बाई तू क गट खोड, त्याच्यावर ब गट करून कॉन्ट्रॅक्ट सही मार. असं कधी होते का साहेब? 7 इलेक्शन झाले माझे आतापर्यंत जवळपास. 3 लोकांचे एबी फॉर्म मी माझ्या हाताने भरलेले आहे. खोडतोड चालतच नाही एबी फॉर्मवर कधी. झालं तरी कॉन्ट्रॅक्ट सही ही अध्यक्षाची घ्यावी लागते. अध्यक्ष येऊन पाहून अरे अध्यक्ष निवडणूक अधिकारी नाहीये ना. एकदा 3 वाजले की कागद बाहेरचा अंदर येत नाही, अंदरचा बाहेर जात नाही. त्या ताईचा एबी फॉर्म कॅन्सल झाला, त्यांना आता अपक्ष म्हणून समर्पित लढा लागते. समर्पित लढणं म्हणजे अपक्षच लढणं झालं ना साहेब. पक्षाचं चिन्हच त्या वार्डात नाही. आमचे राजूवेळे भाऊंना दिलं त्यांनी, आम्हाला आनंद झाला. राजूवेळे भाऊंना तिकीट दिली त्यांनी, खूप चांगला कार्यकर्ते आहे, पक्षाशी एकनिष्ठ आहे. लगत मागल 3 इलेक्शन त्यांनाच उमेदवारी मिळाली होती. ते दोन्ही इलेक्शन हारले असल्यावर त्यांना पक्षाने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला. आम्हाला चांगलं वाटलं. ते पक्ष एखाद्या लहान कर्त्यावर जेव्हा विश्वास दाखवते आम्हाला चांगलं वाटतं. पण तुम्हाला निवडून नाही येण्याकरता तुम्ही त्याची साथ सोडून त्याला हात धरासाठी माणूस नाही ठेवला. म्हणजे दादा पूर्ण प्रभागामध्ये पर्टिक्युलर म्हणजे भरपूरशा अपक्ष म्हणा किंवा बाकी उभे आहेत, पर्टिक्युलर यांच्याशीच असं एक तुमचं आघाडी म्हणून काय? बघा दादा, कसं आहे, आता जसं प्रभागामध्ये भरपूरशी लोक उभे आहेत आणि जसं आता दीपावलीचं जे ऍक्च्युअल मध्ये वर्क चालू झालेलं होतं जे 4-5 महिने अगोदर, तर कसं आहे त्यांच्या ज्या व्हिजिटा व्हायच्या ते ह्या गोष्टी माझ्या कानापर्यंत यायच्या आणि मला माहित पडायचं. कारण की सतत मी पण एक ग्राउंड लेवलवर फिरत राहिलो असायचो. तर त्याच्यानंतर मी सुद्धा माहिती गेली. जसं आता काही लोकांनी म्हटलं की हे प्रभागाच्या बाहेर येईल, तसं मी हेही माहिती केलं की ठीक आहे, मला माहिती होतं त्यांचं घर तिथे आहे. मला मी हेही माहिती केलं की यांचा जो फ्लॅट आहे तो लोटस हॉटेलचा जो अपार्टमेंट आहे तिथे आहे, ती गोष्ट माहिती. त्याच्यानंतर प्रभागामध्ये जे मागील 15-20 वर्षापासून जे नगरसेवक आहेत दीपक जयस्वाल, ते सुद्धा प्रभागातले नाहीये. यावेळेस सुद्धा बाहेरच्या प्रभागातील लोक प्रभागामध्ये लढून आलेले. पण मी बाकी लोक काय बोलले याच्याकडे न विचार करता एक सुशिक्षित, एक एज्युकेटेड आणि एक मला काय वाटते आजच्या टाइम मध्ये एक पुरुष आणि एक स्त्री एक सेम असते. ज्या माझ्या मागील नगरसेवक असत्या माझीवाल्या, त्यांच्यात कम्पॅरिझन केलं म्हटलं एज्युकेशनच्या याच्यामध्ये, आणि त्यांनी काय वर्क केलंय. जर मी आज निवडणुकीला उभा पण नसतो ना, तर जर मी आज एक जसं मला निवडणूक लढायचीच नाहीये, जर मी बघतो म्हटलं तर मी तेच बघणार की सुशिक्षित कोण आहे, कोण काय करू शकते, समाजाच्या ज्या गरजा पूर्ण करायच्या आहेत त्यांना त्यांचं नॉलेज आहे का, कुठून कुठला निधी आणायचा आहे, लोकांपर्यंत काय आहे, त्या गोष्टी करू शकते. मी बस तीच एक गोष्ट बघितल्या, तर त्या गोष्टी मला अगर याच्यामध्ये कुठे नाही दिसल्या. सर्वजण खूप मेहनती आहे, बाकी लेडीज आहे खूप मेहनती आहे, पण एक जी आज काढायची गरज आहे, कसं आहे अपडेट व्हर्जन आहे, काळाला बदलायची खूप गरज आहे. पण जर ज्या गोष्टीने चालू आहे, जग जे पुढे चाललेलं आहे, तर मला कुठेतरी त्याच्यामध्ये वहिनी दिसल्या, तर मला वाटलं की नाही, जर मी यांना पॅनलमध्ये घेऊन गेलो तर आमचं एक पॅनल चांगला बनेल की ज्या गोष्टी जाणीव मला त्या गोष्टी जाणीव त्यांना सुद्धा, ते एक आमचं एक चांगलं कॉम्बिनेशन बनू शकते. गरज आहे, कारण की कसं आहे आपले विचार मिळणं खूप गरजेचं आहे. मला ज्या गोष्ट पटत आहे त्यांना नाही पटत आहे, त्यांना नाही तर मला नाही, आमचे दोघांचे विचार पटत आहे, दोघांचं काम करायचा जो लेवल आहे काम सेम त्या प्रकारे केलेलं आहे. त्याच्यामुळे मी एक पर्सनली असा विचार करून त्यांच्यासोबत जायचा प्रयत्न आहे. भरपूरशी लोक आहे, छान कामं करत आहे, जे करायला पाहिजे ते नाही झालं. कुठंतरी एक नवीन फेस आला
101% जे अविकसित माझा प्रभाग आहे तो डेफिनेटली खूप चांगला विकसित होईल. तोच एक विजन घेऊन चालतंय, बस दुसरं काही हे नाही. त्याच्यामुळेच तर मी सोबत. दादा, या प्रभागामध्ये तुम्ही एक पॅनल म्हणून लढताय. थोडा आपला अल्प परिचय. माझं नाव इंद्र तथागत पेटकर आहे. मी मागील 15 वर्षापासून या प्रभागामध्ये काम करतो आहे. एक निवडणूक नगरसेवक लढलेली सुद्धा आहे. यावेळेस मी अपक्ष म्हणून SC म्हणजे अ गटामधून उभा आहे आणि माझं बहुचिन्ह सूर्यफूल आहे. आणि मी बघतो की मागील 15 वर्षापासून त्यापर्यंत मी कामं करतो आहे. तर बघतो की नगरसेवक निवडून येतात, परंतु 5 वर्ष आम्हाला कुठं दिसत नाही. आम्ही प्रत्येकी त्यांच्याकडे समस्या घेऊन जातो. तर अशी परिस्थिती आहे की हा नगरसेवक म्हणतो की हे माझ्या थांबले, तू त्या नगरसेवकाकडे जा, आणि त्याच्याकडे गेलो तो म्हणतो इकडे जा. अशी परिस्थिती आहे. म्हणजे सगळे धनाढ्य आहे न, आम्ही बघतो पैसे देऊनच येतात. त्यांचे आम्ही 5 वर्षामध्ये कधीच काम बघितले नाही. एखाद्या वेळेस भटकलं असेल तर वेगळी गोष्ट, परंतु 5 वर्षामध्ये आम्ही बघितलं नाही. जनसंपर्क काहीच नाही, नुसतं पैशाचे राजकारण, आणखी मग जातीचे राजकारण करून ते येतात. आणखी जो प्रभाग आहे पूर्वी जसा होता तसा आजही आहे. काही नवीन आम्हाला काही चेंजेस दिसतच नाही. आमच्या प्रभागामधल्या शाळा बंद झाल्या, प्राथमिक शाळा मर्ज झाल्या. काय झालं? 1-1 लाख रुपये पगार असणारे टीचर तिथं असतात, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर झिरो. जेव्हा की आम्ही बघतो प्रायव्हेट स्कूल, त्यांचे पगार किती असतात टीचर्सचे? 10,000, 15,000, 20,000. परंतु इन्फ्रास्ट्रक्चर एवढं भव्य असते तर कोणी तिथं टाकतात. या गोष्टीकडे कोण लक्ष देणार? 12% आमच्याकडून टॅक्स घेतात शिक्षणाचा, लावतात कुठं? आमच्याकडून बाकी इतर पद्धतीने टॅक्स घेतात, पैसे खर्च कुठे करतात? तर 10 वेळा एकच रस्ते तोडतील, त्यालाच म्हणतील, त्यालाच करतील, तिथून कमिशन उचलतील. तर माझा आरोप आहे. म्हणजे खोटं बोलत नाही. कोणी म्हणावं मी खोटं बोलतो, त्याला प्रत्येक नागरिकाला माहिती. एकच काम 10 वेळा करतील, तिथून कमिशन उचलतील, संपला विषय. बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे स्वच्छता, पाण्याची समस्या नेहमी आमच्याकडे आहे. लाईट आहे, ठीक आहे, तेवढी काही समस्या नाही, कारण आमच्याकडे पॉवर हाऊस आहे, त्याच्यामुळे इथं काही टेन्शन नाही. इकडून तिकडून ऊर्जा येते. परंतु जे आरोग्याची, शिक्षणाची आणि इतर काही ज्या गोष्टी आहेत, रस्त्याची समस्या, तर त्या काही आजपर्यंत सुधारल्या नाही. एक नगरसेवक म्हणून काय काम असते? जनतेची सेवा करणं, जनतेचे प्रश्न मांडणं, ती सोडवणूक करणं. आम्ही नुसतं बघतो तिथं समस्या गेल्या चुलीत, नुसतं आपलं कमिशन लाटण्याच्या चक्करमध्ये राहतं. साधा एक नगरसेवक एका ठेकेदारला किंवा एका म्हणजे महानगरपालिका इंजिनियर माणूस येतो, शहर इंजिनियर म्हणतो आपण, तर त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. आम्ही बघतो एक रोड बनतो, त्याच्यामध्ये जे गटरची पाईपलाईन असते, तर गटरची पाईपलाईनची जी झाकण असते, रस्ता वरती असतो, झाकण खाली असतो. कुठं झाकण वरती असते, रस्ता खाली असते. म्हणजे त्याच्यावरून एक गड्ड्यात पडा तर उचलून पडा, अशी परिस्थिती आहे. आता हे टेक्निकल गोष्टी इंजिनियरच्या म्हणजे जे शहर इंजिनियर असतात ते त्यांच्या गोष्टी आहेत. अरे तुम्ही सुशिक्षित माणसं, सिव्हिल इंजिनियर लोक, तुम्हाला समजत नाही रस्ता कसा बांधायचा? चुकलं असेल तुम्ही करेक्शन करणं, म्हणजे तुम्ही जिम्मेदार आहे ना, तुम्ही शिकले इंजिनियर लोक. जसे चालत आहे तसंच सुरू आहे. तसंच ते जी पूर्वी पार्टीचे नगरसेवक असतील हे जर आले तर ते पूर्वी पार्टी जशी परिस्थिती ते नेहमी राहणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला बदलाव पाहिजे. आम्ही नेहमी प्रयत्न करतो बदलाव घडून यावा म्हणून. यावेळेस आम्ही जनतेला विनंती करणार आहोत की यावेळेस आमच्यावरती विश्वास दाखवा. आम्ही निश्चितपणे काही ना काही बदल या प्रभागामध्ये आम्ही करून दाखवा. केवळ प्रभागामध्येच नाही, आम्ही महानगरपालिका काहीच करण्याचे काम करू. नमस्कार. माझ्या एकोरी प्रभागातल्या तमाम जनतेला विनंती करतो की आम्ही एकोरी प्रभागात एक अस्तित्वाची लढाई लढत आहोत. आम्हाला तिघांना पण सगळ्या पक्षांनी नाकारलेले आहे. आम्ही कुठल्या पक्षाकडे गेलो नाही. आम्हाला ज्या पक्षाने नाकारलाय ते जनतेला माहीत आहे. माझी जनतेला हेच विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच
या पॅनलच्या तिन्ही उमेदवारांना अ गटात इंजिनियर तथागत पेटकर, त्यांचं बोध चिन्ह आहे सूर्यफूल. सौ दीपा ललित कासट क गटातून उमेदवार आहे, त्यांचं बोध चिन्ह आहे मेणबत्ती. तथा मनीष ईश्वर बावणे हे युवा व तडफदार नेते आहेत, आपल्या समाजाला सोबत घेऊन चालणारे आहे, त्यांचं बोध चिन्ह आहे कपाट. आपण या तिन्ही नवीन उमेदवारांना, ज्यांना समाजात काम करण्याची तळमळ आहे, अशा उमेदवारांना आपण निवडून द्यावं हीच माझी विनंती. आपल्याला मतदान करताना ईव्हीएम वर 4 प्रकारचे ईव्हीएम राहतील, 4ही वेगळ्या वेगळ्या कलरच्या राहतील. अ ब क ड. आमचा अ आहे, आम्ही ब सोडलेला आहे. ब आपल्याला कुणाला द्यायचा हा आपला प्रश्न आहे. आमचा क आणि ड आहे. माझी आपणास ही विनंती राहील की आमच्या अ क ड या गटातील उमेदवारांना आपण निवडून द्यावं, प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं हीच माझी विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.